जेव्हा तुम्ही स्वतःच्या बंधनांची आणि त्या बंधनांमधून मुक्त होण्याच्या तुमच्या आतल्या तळमळीची जाणीव करून घेता, तेव्हा तुम्हाला इतरांच्याही बंधनांची आणि त्यांच्या न बोललेल्या, न व्यक्त केलेल्या स्वातंत्र्याच्या ओढीची तीव्र जाणीव व्हायला लागते. ही गोष्ट खूप सुंदर आहे आणि मी अलीकडे वाचलेल्या सगळ्यात सुंदर गोष्टींपैकी एक आहे. जर तुम्ही स्वतःच्या अवस्थेत अडकलेले आहात आणि त्यात तुम्हाला काहीच गैर वाटत नसेल, तर मग इतर कैद्यांबद्दल, इतर बंदिवानांबद्दल सहानुभूती कशी येणार? तुम्ही ज्या परिस्थितीत आहात आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी ठीक आहे, म्हणजेच तुम्ही तडजोड केलेली आहे, तर जे इतरही तशाच अवस्थेत आहेत त्यांच्यासाठी तुम्हाला वाईट का वाटेल? तुम्ही म्हणाल की जसा मी ठीक आहे तसेच तेही ठीक आहेत. म्हणूनच वैयक्तिक बंडखोरी आणि सामाजिक करुणा हे दोघं नेहमी एकत्र चालतात. जो स्वतःच्या परिस्थितीविरुद्ध उठाव करू शकत नाही, तो दुसऱ्यांसाठी कसा करुणाशील, कॉम्पॅशनेट होईल? जर स्वतःच्या अवस्थेबद्दल ना दुःख होत असेल, ना राग येत असेल, तर मग दुसऱ्यांच्या अवस्थेबद्दल का यावा? सुरुवात ही आतल्या विद्रोहापासूनच होईल. मग हळूहळू बाहेरच्या लोकांसाठीही करुणा निर्माण होईल. आपण पहिली क्रूरता ही स्वतःवरच करतो. आपण स्वतःशी क्रूर असताना दुसऱ्यांसाठी प्रेमळ किंवा दयाळू कसे राहू शकतो?